हे ऑन ऑफ साठी बटन असतं. हे ऑफ करताना ना असं 3 सेकंद दाबून ठेवायचं आणि ऑन करताना फक्त एकदा टच करायचं. आणि हे आपले फंक्शन असतात. ते माय आय बी आपली लिंक असते आणि हे 5 फंक्शन हे 4 फंक्शन असतात. आणि खाली स्पीड टेम्परेचरसाठी आणि स्पिनसाठी फंक्शन असतं. ठीक आहे. आणि इकडचे फंक्शन जे आहे ना ते इथं टच केल्यावर सिलेक्ट होते आणि इकडचे इथं टच केल्यावर. ठीक आहे. माय बी आपली लिंक H315 कमी कपडे लवकर धुण्यासाठी असते. ठीक आहे. 15 मिनिटात तुमचे 5 कपडे 2 किंवा 2.5 ड्रेस. 15 म्हणजे आपले नॉर्मल लवकर जर का करायचे असतील तर 60 कपडे, त्याच्यामध्ये जास्त कपडे टाकायचे नाही. ठीक आहे. कमी कपडे लवकर धुण्यासाठी असतं हे प्रोग्राम. त्याच्यानंतर एक बल्की जड कपडे बेडशीट वगैरे ब्लँकेट वगैरे रग धुवायची नाही मशीनमध्ये. आम्ही कधी पहिले पण धुतले नाही. त्याच्यानंतर कॅटल वॉश वर्कवाले साडी टोनवाले ड्रेस जे असते टिकल्या काच जे असते ना ते कॅटल वॉशमध्ये. स्पिन ड्रायर तुम्ही बाहेर कपडे धुतले आतमध्ये नुसतं इसरून पिळणार धुणार नाही. पिळणार पण नाही. मशीन झाली की ते स्पिन अँड ड्रेन लावून टाकायचं. पाणी पूर्ण वाळून टाकणार ते पाणी इसरून पिळायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मीठ दिली आपले रोजचे कपडे धुण्यासाठी. रोजची लावायची सांग फक्त आपल्याला. मला एकदा पूर्ण सांगू त्यामुळे मोठं सांगतो. मिक्स डेली रोजचे कपडे धुण्यासाठी आधी कोणचं काय बटन दाबायचं त्यांना असं सरळ सांग. हे पहा कॉटन आहे ना आपली मशीन 8 kg ची. तर याच्यामध्ये 6 किंवा 7 ड्रेस जास्त कपडे जास्त वेळ धुण्यासाठी. जे कपडे ज्यादा खराब असतात आणि जास्त कपडे ते कॉटनमध्ये धुवायचे. सिंथेटिक जे काही सिंथेटिक कंपनी असते कपड्याची त्या कपड्या कंपनीचे कपडे वेगळे असते जरा ते याच्यात धुवायचे. त्याच्यानंतर बेबी वगैरे लहान मुलांचे कपडे आणि रिफ्रेश डाग वगैरे जर असले एखादा शर्ट वगैरे एकच ड्रेस जमतो त्याला 25 मिनिटं लागते एक ड्रेस धुवायला फक्त. डाग निघून जातो पूर्ण. आता तुम्ही फॅमिलीमध्ये किती जण आहे? किती जण? 4 जण आहेत आम्ही. 4 जण आहे का? मिक्स डेली वापरायचे किंवा कॉटन. हे वरचं दाबायचं. हा इथं नाही दाबायचं. इथं हे जो लाईट आहे ना लाईट इथं येऊच तर हे लाईट हे 1 नंबर हे 2 नंबरला इथं लाईट आहे. आता हे 4 नंबरला हे आई आहे पहा. हे जे बटन आहे ना आपण मोबाईलला टच करतो का तशाला टच करायचं. इथं हे जो लाईट आहे ना इथं असला की असं याला टच करायचं. इथे तर हे पाहिजे लाईट आला म्हणजे प्रोग्राम लागला. हे लाईट इथपर्यंत असतं दाबायचं. हा दाबायचं म्हणजे असं त्याला टच करायचं. असं बटन नाही ते जोरात नाही दाबायचं. नाही फक्त असं दाखवतो एकदा इथं लावू का? हा लावा बरं तिथं नाही इथं दाबा अजून एकदा बस आला. हे प्रोग्राम लागला. आता तुम्ही हे प्रोग्राम लावला 4 जणांचे कपडे टाकून दिले आणि हे लावून घेतलं कपडे धुत नाही धुत. इथं स्टार्ट करायचं. कुठे टाच इथं? हा स्टार्ट. आता ते स्टॉप झालं. आता ते स्टार्ट झालं. मध्ये जर का मशीन थांबायची तर पॉज दाबायचं. नाही तुम्ही आता एक मिनिट समजा तुम्ही आता तुम्हाला मशीन अर्ध्या भात खोदायची पाणी जर इथपर्यंत असलं आणि तुम्ही याला पॉज केली आता होत नाही पॉज नाही खुलत. हो ना उघडतच नाही नंतर होत ते. त्याच्यासाठी इमर्जन्सी रॉड असते. हे जे नॉब आहे ना याला अशी खाली ओढायचं घट्ट धरून आणि असं खोलायचं. पुरं पाणी पण बाहेर आणि कपडे पण बाहेर. ठीक आहे. म्हणजे काय अडकलं काही पेन. त्याच्यानंतर हे रबर असतो 2 दिवसांनी याला पुसायचं. रोज 2 दिवसात याला असं कपडा टाकून गोल फिरून घ्यायचा आणि हे गोल जे आहे ना तिथून सगळं घाण जातं त्याला रोज पुसायचं. माती जमा लावताना एकदा जवळ घेऊन लावायचं. खोलताना 4 बोट आतमध्ये टाकायचे थंबीला लावायचं आणि असं प्रेस करायचं. ठीक आहे. खुलून टाका कपडा मला तुम्ही. तसं नाही खराब होतं तसं करायचं. हे 4 बोट इथं टाकायचे. हा आणि हे अंगठा इथं लावायचं. अंगठा दाबायचा असं जमलं. आणि लावताना काय आहे माहितीये का तुला? यांना इंग्रजी समजते मला समजत नाही. तुम्हाला समजत नाही ना काय करायचं. समजा आता लाईट इकडे हे बा याला बंद करताना असं दाबून धरायचं आणि चालू करताना असं एकदा दाबायचं फक्त. झाली चालू. आता हे जर लाईट इकडे असला ह्यो लाईट तर इथं प्रेस करायचं. प्रेस केलं 1 नंबरला आलं. 5 जणांचे कपडे टाकले असं 5 जणांचे आपण याच्यात कपडे 4 जणांचे कपडे टाकून दिले. हे लावून घ्यायचं इथं जवळ घ्यायचं आणि असं लावून घ्यायचं. ठीक आहे. याला लावून घेतला ना कपडे टाकून तर इथं दाबायचं. बाकी काहीच नाही करायचं. सुरू झाली. आणि हे ना इथं कपड्याचं लिक्विड लिक्विड हे जो आहे ना इथं टाकायचं. अच्छा हा आणि याला लावून घ्यायचं. बाकी काहीच नाही करायचं. 1 घंटा त्याच्या पैसे यायचंच नाही. एक तास लागणार का? टाइम शेअरचा ऑप्शन